नवी मुंबई महापालिकेतील 6,500 कंत्राटी कामगारांचं आर्थिक भविष्य धोक्यात आहे। कारण की या कामगारांचा 20 वर्षांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ जो आहे तो कार्यालयाकडे न भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आणि हे कामगार कंत्राटदारांचे असून या 550 कोटींच्या घोटाळ्याला कोण जबाबदार आहे यावरचा बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबई महानगरपालिकेतल्या 6,500 कंत्राटी कामगारांच्या पीएफची रक्कम कंत्राटदारांकडून पीएफ कार्यालयाकडे भरलीच गेली नाहीये। हा थोडा नव्हे तर तब्बल 550 कोटींचा घोटाळा कुणी केला? याला राजकीय आश्रय आहे का? कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी कोण खेळतंय? असे एक नाही अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेत। 82च्या 82 कंत्राटदार आहेत हे डिफॉल्टर आहेत की ज्यांच्यावर 7A नोटिसेस लागलेले आहेत। महानगरपालिकेलाही 7A नोटिसेस लागलेल्या आहेत, पण महानगरपालिका या सगळ्या गोष्टी या दाबण्याचा कुठे ना कुठेतरी प्रयत्न करते। नवी मुंबई महानगरपालिकेतले अधिकारी आहेत यांना टोटल दाबलं गेलेलं आहे, कायद्याप्रमाणे काम करण्यात दिलं गेलेलं नाही आहे। सत्ताधारी पक्ष हा त्यांच्या मनमर्जीप्रमाणे ह्या सगळ्या व्यवस्था राबवतो। सत्ताधारी पक्षाने कायद्याला नियमाला धाब्यावर बसवून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पद्धतीने ही महानगरपालिका चालवलेली आहे। पीएफची रक्कम न भरल्यानं कामगारांना भविष्याविषयी असुरक्षितता वाटते। आम्हाला पीएफची पावती भेटतच नाही। 23 वर्ष झालं जॉब करतो आम्ही लोक। इतर विभागातील कंत्राटी कामगारांचीही अशीच फसवणूक सुरू आहे। पीएफ कार्यालय, महापालिका आयुक्त, कामगार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप कामगार युनियनने केलाय। कामगारांना याबद्दल कोणती निश्चितता नसते की पीएफ भरला गेलेला आहे किंवा तो कापला जातोय किंवा तो पुढे पुटअप होतोय, याची कोणती निश्चितता कामगारांना नाही आहे। कामगारांना पावत्या मिळत नाही, यासाठी वारंवार आम्ही माननीय आयुक्त, माननीय उपायुक्त, गणकाच व्यवस्थापन यांना पाठपुरावा करतोय, पण त्यांच्याकडून पाहिजे रिस्पॉन्स मिळत नाही आहे। या प्रकरणी पीएफ कार्यालयाचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाही आहेत, मात्र त्यांच्या वक्तव्यातून पीएफ घोटाळा झाल्याचं लक्षात येत आहे। Your assumption that every contractor has not paid the money is wrong. दरम्यान पीएफ ही सर्वस्वी कंत्राटदारांची जबाबदारी असून त्यांना आम्ही काळ्या यादीत टाकू अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे। आम्ही प्रिन्सिपल एम्प्लॉयर नाही आहे आणि कंत्राटी कामगाराचे प्रिन्सिपल एम्प्लॉयर हे कंत्राटदार आहे आणि ते कंत्राटदारांनी बेसिक पे आणि क्षेत्रीय भत्ता याच्यावर दोन्हीवरचा जो पीएफ आहे तो कंत्राटदारांनी भरायला पाहिजे आणि प्रॉव्हिडंट फंड विभागाने पण कंत्राटदारावर त्याच्यावर कार्यवाही करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तरीही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। 1995 पासून कंत्राटी कामगारांचा पीएफ का भरला गेला नाही? तक्रार करूनही महापालिका आयुक्त, कामगार आयुक्त दखल का घेत नाहीत? कंत्राटदार आणि पालिकेचे अधिकारी पीएफची माहिती देण्याचं का टाळतायत? नवी मुंबई महापालिकेवर पहिल्यापासूनच गणेश नाईकांची निर्विवाद सत्ता आहे, त्यामुळे भ्रष्टाचार मुक्तीची घोषणा देणारे गणेश नाईक कामगारांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रामनाथ दवणेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।